तर आपण आता ते मंदिरातले जे पुजारी आहे, कर्मचारी, ट्रस्ट आहे, तर त्यांनी मंदिराची माहिती तर सांगितली आहे, पण अजून जाणून घेऊ त्यांच्याशी थोडीफार माहिती. हे मंदिर किती दिवसाचं आहे काय? नमस्कार. आई पद्मावती देवी मंदिर पूस हे आमच्या पूस ग्रामस्थाचं ग्रामदैवत आहे. मंदिराला हजारो वर्षाचा इतिहास आहे. शुकमुनी तपश्चर्याला बसलेले असताना शुकमुनींची तपश्चर्या भंग करण्यासाठी आई पद्मावती रंभेचं रूप घेऊन पूस येथे प्रगट झालेली आहे आणि शुकमुनीची तपश्चर्या भंग करून शुकमुनींनी देवीला आई पद्मावती आई म्हणून हाक मारलेली आहे व देवी इथंच स्थायिक झालेली आहे आणि तिच्याजवळच गंगेचा साक्षात उगम या परिसरामध्ये झालेला आहे. तर जय महाराष्ट्र भावांनो, तर भाऊंनी माहिती दिलेली आहे मंदिराची. आता ही माहिती जशी यूट्यूबला जाईल, तुम्ही जेव्हा बघशाल तेव्हाच तुम्हाला समजेल की मंदिराचा इतिहास काय आहे काय नाही. तर जेव्हा व्हिडिओ बघशाल तेव्हा तुम्ही इतिहास समजून घ्याल, तेव्हाच तुम्ही इकडे याल दर्शनासाठी. तर एवढं सांगतो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ठेवायचं तसंही मला फोन येईल, आला फोन तर बघतो काय आहे काय नाही. मंदिर कशाचं आहे काय, किती उंच आहे काय, जाऊन बघतो मी. आता सगळेजण तिकडं तसे नाश्ता करू राहिले, पण मी एक चक्कर मारून याचं बघतो. इकडं मक्का आहे, इथं आपली बैलगाडी आहे, हे सगळं पणीने तिकडं मोठे टाकी आहे, नारळाचं झाड आहे पूर्णपणे. हा जिकडं रस्ता जातोय, शेतकरी लोक जातात तिकडून दर्शनाला. खूप काही जण येत आहे इकडून तिकडून सगळ्या ठिकाणीवरून. तर त्यांचा संवाद जाणून घ्यायला म्हटलं ना, खूप काही जुना असतो. कारण की आपण ज्या गावात येतो ना, जेवढे जुने लोक आहे ना, त्यांच्याशी आपण संवाद साधायचा. जे की इकडं कसं आहे काय हे परिसर, इकडं काय म्हणते याला, शेती, पाऊस, पाणी, ऊन, वारा कसं असतं काय, सगळं त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. समोरच्या व्यक्तीसोबत जर काहीच बोलणार नाही तर त्यांना काहीच कळणार नाही. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीसोबत बोलू, मी असं आलो आहे, मी सायकल यात्रा करतो आहे, इकडं जाणार तिकडं जाणार, मग ते सांगता इथे असं मंदिर आहे, एवढ्या दिवसाचं आहे. आता इथं काहीतरी 1000 वर्षाचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. ज्या ठिकाणी आपण नाश्ता केला त्याची माहिती जे तिथले कर्मचारी आहे, ट्रस्ट आहे, त्यांनी त्यांची माहिती दिली. त्यांचा पण व्हिडिओ मी काढले. ॲड झाल्यानंतर मग तुम्हाला दिसेल. तर दिसल्यानंतर तुम्ही प्रत्येकपणे तो व्हिडिओ नक्की बघू शकता. कारण की प्रत्येक ठिकाणी कंटेंट देणं हे म्हणजे खूप काही फार हे. तर आपल्यासाठी एवढंच काही कंटेंट हे महत्त्वाचं असतं. फक्त एवढं सांगतो गावाने. आणि बाकी व्हिडिओ बघायला विसरू नका. पूर्ण कंटेंट द्यायला मला खूप काही वेळ लागत नाही, तरी पण मी वेळात वेळ काढून ते कंटेंट देत राहतो. आता सर शिट्टी वाजवत आहे, आता बघू तर निघायचं आहे वाटतं. सर्वांना लवकरात लवकर निघूया. चला ठीक आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. भावांनो बहिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आपण लातूरच्या 40 किलोमीटर पाठीमागे आहे आणि मला मंदिराचं वातावरण आणि आपल्या सगळ्या साईडली तिकडे थांबलेलं आहे. तर मी बघितलं, मला वातावरण खूप काही छान वाटलं. मंदिराचं मी व्हिडिओ पण सीन काढून घेतलेला आहे. मी तो माझ्या यूट्यूब चॅनलवर पण टाकल. थोडा वेळ लागेल, वेळ म्हणजे आज संध्याकाळपर्यंतच टाकून देईल मी. आणि इथं एक पाणी एकदम शुद्ध पाणी बघू शकता. टोटल मासे विषय सगळे कधी इकडून तिकडं वाटलं तर मी पाय दाखवतो, मला दाखवतो. कारण की मला जेवढं कंटेंट भेटतं आहे ना, तेवढं कंटेंट मी घेऊन टाकतो. कारण की यूट्यूब जे कंटेंट राहतं ना, आपलं मेन कंटेंट आपल्याला दाखवायचं असतं. कारण की तेव्हाच मग आपण कुठंतरी येऊ शकतो. तरी बघू. तर मी आता पाय घेऊन घेतले आणि बघूया समोर आपले ॲम्ब्युलन्स पण लागलेली. आता समोर शुक्रचे मंदिर दिसतंय, त्या ठिकाणी जाऊन मी दर्शन घेऊन येतो. आता पहिले
जाऊन येतो बघतो. ते सगळं म्हणजे वातावरण आता समोर बघा चिंचाचं झाड आहे, खूप छान झाड आहे. म्हणजे असं वाटतं की इथं झोपून जावं जेवण करून. पण काय माहिती काय आपला प्रवास आहे ना, जोच प्रवास तो चालूच ठेवावा लागतो. त्यामुळं महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. आता मध्ये जातो, मध्ये पण दर्शन घेऊन येतो. मध्ये पण आपल्या महादेवाची पिंड आहे. पूर्णपणे ब्लॉगिंग करायचं म्हटलं ना तर खूप काही वेळ पण लागतो. त्यामुळं आम्ही दर्शन घेतो. आपण दर्शन घेतलं, तुम्ही पण दर्शन घेऊन टाका माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. सगळे जसं बोललो तसं आत्ता पण बोलतोय. खूप म्हणजे भारी आहे, मला छान वाटलं आहे म्हणून ब्लॉगिंग करतो. तसं सायकल चालूच आहे, पण विषय असं झाला की आत्ताच मला डॉक्टरचा कॉल आला होता. म्हणजे कालच आला होता. डॉक्टर बोलले की तू सायकल जास्त चालू नको. मी कमीत कमी आत्ता मी 10 ते 15,000 किलोमीटर सायकल चालून आलेलं आहे ना. त्यामुळे डॉक्टर बोलले तुला आरामाची गरज आहे. म्हणलं ठीक आहे डॉक्टर. तर आरामाची गरज म्हणजे आराम तर केलाच पाहिजे पहिली गोष्ट. आणि आता सध्या नेमक्या इकडं तर आलो आहे. आता बघू पुढच्या प्रवासाला काय होतं. काही नाही, कारण की आपला पाहिजे ना. आता काल थोडंफार म्हणजे 8 किलोमीटर मी पळत आलो, तर मला एवढं म्हणजे काही वाटलं नाही. पण जेव्हा सायकल होती ना तेव्हा थोडंसं हे होतं. तरी पण मी जास्त पणीने आता सायकल थोडंसं हे करणार आहे, म्हणजे थांबवणार आहे. आणि पुढचं जे म्हणजे आपण पळण्याची प्रॅक्टिस करणार, म्हणजे आपल्याला पुढं पण जायचं आहे ना. तर पळण्याची जी प्रॅक्टिस आहे ना ही जर चालू केली ना मी, तर खूप म्हणजे त्याचं ते स्टेबल होऊन जाईल ना. असं नाही की सायकल यात्रा थांबून धरणार आहे, सायकल यात्रा पण चालू राहील. आता सध्या मी घरी जाणार, म्हणजे 5-6 दिवस थांबणार आणि मग मुंबईला निघणार आहे. तर नक्की मुंबईला ज्यांनी, म्हणजे मी मुंबईला तर येणारच आहे. ज्यांना भेटायचं असेल ना त्यांनी मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. ज्यांच्याकडे नंबर असेल त्यांनी, ज्यांच्याकडं नसेल त्यांनी मॅसेज करा इंस्टाग्रामला. नक्की सर्वांना भेट. जे की तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवताना जे घाबरता ना, तर घाबरायचं नसतं व्हिडिओ बनवताना पहिली गोष्ट. कारण की जो घाबरला तो संपला. त्यामुळे ना कंटिन्यू असं, म्हणजे मग मी कंटिन्यू सांगणार नाही, मी एकदा सांगत राहतो. उचला कॅमेरा आणि बनवा व्हिडिओ. कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण की सगळ्यांना सांगणं मला शक्य होत नाही. पण अजून पण एकदा सांगतो आहे, कारण की सगळ्यांना कंटेंट काय भेटतं आहे, हे कंटेंट ज्यांना भेटतं आहे ना त्यांनी घेऊन टाकायचं लगेच. कारण की ना व्हिडिओ बनवायला कधीच लाजायचं नसतं. कारण की कोण हसतं आहे आणि कोण बघतं आहे, ज्यावेळेस तुम्ही सक्सेस व्हाल, आज जे हसणार आहे ना तेच उद्या तुमच्यासाठी स्टेजवर तुम्ही राहशाल आणि दुसरे तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. हे शब्द आहे बरं का भावा आपला. आपण खोटं कधी बोलत नसतो. जो खोटं बोलतो तो संपला आहे आज. कारण की मी जे बोलतो आहे ना ते खरं बोलतो आहे. त्यामुळंच तर आज मी इथपर्यंत आहे. आणि ज्या रोडने चालतो आहे ना त्याच मातीत मी आज जेवढा मोठा झालो आहे ना तेवढं ह्या मातीतूनच झालो आहे. कारण की हा आपला शब्द आहे, जय महाराष्ट्र जय शिवराय. तर सांगायला गेलं तर म्हणजे असं आहे की जे मी ब्लॉगिंग करतो आहे ती सर्वांनी केली पण पाहिजेत. मंदिरात आले नुसतं दर्शन घेऊन तुम्ही बाहेर जात आहे, पण त्या मंदिराच्या बाबतीत तुम्ही माहिती देत नाही. कारण की तुम्हाला माहिती नाही त्या मंदिराच्या बाबतीत काय. पहिले पुजारींशी जायचं, विचारायचं हे मंदिर किती दिवसाचं आहे काय आहे. तर याबद्दल तुम्ही आम्हाला थोडीफार माहिती द्या, मग ते तुम्हाला सगळी माहिती पण देऊ शकता. कारण की आपल्याला किती दिवसाचं मंदिर आहे काय, ही सगळी काही माहिती ते तुम्हाला नक्कीच देतील. ते ऐकून घ्यायची आणि तीच अपलोड करायची. मग तुम्हाला समजेल ना का आपण ह्या मंदिरात एवढे दिवस हे केलं आहे, हे मंदिर एवढ्या दिवसाचं आपण व्हिडिओ बनवलं आहे, हे केलं ते केलं. तर याच्या पुढची तुम्ही जेव्हा माहिती द्याल तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळलं, अरे आपला एक व्यक्ती त्या मंदिरात गेला आहे, एवढ्या दिवसाचं ते मंदिर आहे. तर आपण आता ते काय त्यांच्याशी जाणून घेऊ, त्यांना विचारून घेऊ.